सत्ते उपोसत अष्टशीलं धम्मं याचामि अनुग्रहं तत्वा शीलं देथमे अय्ये तथ्यंति ओकासहम् अय्ये शरणेन सत्ति उपोसत अष्टशीलं धम्मं याचामि अनुग्रहं तत्वा शीलं देथमे अय्ये अनुकंपं उपादाय यमहं वदामि तं वदेथ। आमये नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि। अब्रह्मचर्य वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादियामि। विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादियामि नच्च गीतवादितविसुखदसना माला गंधविलेपन धारण मंडन विभूषण ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। नच्च गीतवादितविसुखदर्शन माला गन्धविलेपन धारण मण्डल विभूषणठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि उच्चासयना महासयना वेरमणि सिक्खापदं समादियामि। उच्चासयना महासयना वेरमणि सिक्खापदं समादियामि तिसरणेन सद्दिं उपोषद अष्टशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं तत्कत्वापमादेन संपादेथ। साधु 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 आमये साधू साधू खूप छान वाटलं. आणि
माझा जो अनुभव आहे तो मी तुम्हा सर्वांना शेअर करू इच्छिते. माझा प्रवास श्रीलंकेचा हा धम्ममंगलम ग्रुप तर्फे दीपक सरांनी आम्हाला श्रीलंकेला घेऊन गेले. श्रीलंकेला नाऊयाना येथे 9 मे रोजी आम्ही पोहोचलो. आर्यानंद भंतेजींची भेट घेतली. सरांनी त्यांना सांगितलं की या आले आहेत प्रवचित व्हायला. आर्यानंद भंतेजी हो म्हणाले. आम्हाला धम्मिकाला सोडण्यात आलं. धम्मिकाला ऍज अ ले पर्सन म्हणून आम्हाला कुटी मिळाली. त्या कुटीमध्ये राहायला लागलो. कुटीमध्ये राहायला लागलो आणि नंतर आमची प्रवज्जा 17 तारखेला झाली. 17 मे. 17 मेला प्रवज्जा झाली. अंगावर शिवर आलं आणि समाधान झालं मनाचं. कारण आफ्टर रिटायरमेंट मी चिवर घेणार हे ठरवलंच होतं. ते चिवर मी पाऊक सायडोनच्या तिथे घेणार होते म्यानमारला. पण काही कारणास्तव तिथे जाणं नाही झालं. मग श्रीलंकेला आम्ही चिवर घेऊन वास्तव्याला राहिलो. तेव्हा माझं फक्त वर्षवास करून परत येणे हा विचार होता. जेव्हा चिवर घेतलं तेव्हा सगळ्या तिथल्या भिक्खू भिक्खुनी श्रीलंकन असो किंवा फॉरेनर असो फार खुश होत्या की भारताच्या पहिल्या 2 भिक्खुनी इथे वर्षवासासाठी आले आहेत. आणि खरंच त्यांचं आमच्या बरोबरचं जे व्यवहार आहे ते खूप छान. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची हेल्प आणि कुठेही आम्हाला काहीही अडचण भासली नाही. आणि अशातच रिट्रीट आलं. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रिट्रीट होते. रिट्रीट म्हटलं म्हणजे 10 दिवसाचं त्यांचं शिबिर असते. त्या शिबिरमध्ये नोबल सायलेन्स असते. नोबल सायलेन्स सकाळी 4:30 वाजतापासून ते रात्री 8 पर्यंत. 4:30 वाजता न्यू धम्मा हॉल तिथे तयार झालेला आहे. फार छान. न्यू धम्मा हॉलमध्ये 4:30 वाजता जाणे, चॅन्टिंग नंतर मग सिटिंग मेडिटेशन त्याच्यानंतर 5:45ला ब्रेकफास्ट, परत 8 वाजता सिटिंग मेडिटेशन, 10:30ला नंतर भोजनदानाची वेळ. भोजनदान झाल्यावर थोडं रेस्ट. 1:30 वाजता परत सिटिंग मेडिटेशन नंतर मग वॉकिंग मेडिटेशन 5 पर्यंत. परत सिटिंग मेडिटेशन असं करता करता 5 वाजता. 5 वाजता परत एक वॉकिंग मेडिटेशन, त्याच्यानंतर सिटिंग मेडिटेशन 7 पर्यंत आणि 7 वाजता चॅन्टिंग ते 8 पर्यंत. मोठी चॅन्टिंग पूर्ण परित्त. इतका छान वातावरण, पूर्ण धम्ममय वातावरण. सकाळीपासून ते रात्री झोपेपर्यंत पूर्ण धम्म. आणि या प्रॅक्टिसमध्ये भंते आठवड्यातून एकदा धम्मदेसना, एकदा त्यांचं कमठठाण इंटरव्ह्यू आणि एकदा त्यांचा क्लास असतो अभिधम्माचा. तर आठवड्यातून 3 वेळा भंते येतात. अभिधम्माच्या शिक्षणासाठी त्यांनी एक धम्म दसन भंते जे आहे त्यांना निवडलेलं आहे. ते अभिधम्माचं शिक्षण परमाला देतात. तर असा धम्मदेसना, शिक्षण आणि प्रॅक्टिस, मेडिटेशन प्रॅक्टिस, असं हे 7 महिने कसे निघून गेले हे कळलेच नाही. अगदी रोजच्या रोज शेड्यूल ठरलेला त्याप्रमाणे. मनाला एकदम शांतता आणि प्रत्येक वेळेला भंतेंचं म्हणणं, यू आर हॅपी. मी म्हणाली हॅपी भंते हॅपी. आणि अशातच हा पूर्ण वेळ गेला आणि परत यायची वेळ आली. दरम्यान कठीणाचा प्रोग्राम झाला, फवारण्या झाली नावियानाला.
एका कठीणाच्या प्रोग्रामला आम्ही निकिपिटिया भंते ज्ञानश्रीकडे गेलो. तिथला अनुभव एकदम छान. भंतेंनी नवीन पगोडा बनवलेला आहे. त्या पगोडाचं उद्घाटन होतं. त्या पगोडामध्ये सगळे आपापल्या धम्माच्या वस्तू ठेवत होत्या. भगवंताच्या मूर्त्या, दिवे, कोणी पात्र ठेवायचे, कोणी बोधिवृक्ष ठेवायचे. खूप सुंदर वातावरण, चॅन्टिंग, कठीणाचा प्रोग्राम आणि त्या पगोड्याचं उद्घाटन. मन रमून गेलं. 3 दिवस राहिलो आम्ही तिथे, पण असं वाटलं नाही 3 दिवस झाले. आम्ही तिथून परत आलो आणि परत आल्यानंतर मग इथल्या येण्याची तयारी केली. 25 तारखेला मी भारताला परत आली. 2 दिवस मुंबईला राहिली आणि 28च्या ट्रेनने बसून मग 29 सकाळी इकडे नागपूरला पोहोचले. नागपूरला पोहोचले मी, कारण मी चिवरातच आहे. एक प्रसंग सांगणे मी विसरून गेले. जेव्हा मी प्रवज्जित झाले मे महिन्यामध्ये 17 तारखेला, तर आर्य नंद भंतेजी जे आहे ते बाहेर गेले होते, बाहेर देशामध्ये. आणि त्या दरम्यान ज्ञानश्री भंतेजी आले होते धम्मिकामध्ये, नावयानामध्ये. तर जेव्हा धम्मिकामध्ये आले तेव्हा आम्ही खूप आनंद झालो. आम्हाला खूप आनंद झाला भंतेना पाहून. आणि भंतेने मग विचारलं, की तुम्ही जो रोग घेतलेला आहे, तो परमनंट आहे ना? मला एकदम असं वाटायला लागलं. मी म्हटलं, "नाही भंते." म्हणे, "मग का नाही आहे परमनंट? कधी घेणार मग परमनंट? तुमच्याकडे वेळ तरी आहे का?" आणि अजून उपदेश दिले. त्याच्यानंतर एकदम सडनली मी तेव्हाच डिसाईड केलं, की हा जो चिवर आहे, आता नेहमीसाठी माझ्या अंगावर राहणार. मी हा डिस्रोग नाही करणार. आणि तेव्हापासून हा चिवर माझ्या अंगावर आहे. आणि भंतेने जे दिलेले उपदेश आहे ते आजही माझ्या कानात गुंजतात. यानंतर मी कधी डिसरोग करणार नाही, असा विचार केलेला आहे, ठाम विचार केलेला आहे. मी इथे नागपूरला आली, तर नागपूरला घराजवळच एक विहार आहे. त्या विहारामध्ये भिक्खू-भिक्खूनी ठेवत नाहीत ते. पण मी श्रीलंकेला असतानाच त्यांना रिक्वेस्ट केली, की मला राहायचं आहे तुमच्या विहारात. तर त्यांनी मीटिंग घेतली. पहिल्या मीटिंगमध्ये काही लोकांचा अपोज होता. पण नंतर मग मी तिथल्या प्रेसिडेंटला सांगितलं. म्हटलं, "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म तर दिला, पण चांगल्या भिक्खू-भिक्खूनी विनयाच्या खूप कमी आहेत ना भारतामध्ये. मग चांगले भिक्खू-भिक्खूनी विनयाचे आपल्याकडे व्हायला तुम्हाला मदत करावी लागेल ना. तुम्हाला असं वाटत असेल, की चांगले भिक्खू इथे घडावेत, तर तुम्ही मला तिथे राहण्याची परवानगी द्या." तर माझ्या असं म्हणल्याने त्यांनी विचार केला आणि याच श्रीनगरची भिक्खुनी म्हणून मग त्यांनी पॉझिटिव्ह विचार केला आणि मला तिथे जागा दिली. तर त्या विहारामध्ये आहे जागा थोडीशी. तिथे राहण्याची पण सोय आहे. पण थोडंसं बाथरूमची व्यवस्था नाही. त्याच्यामुळे मी घरी आणि तिथे राहते. तर मी जेव्हा भंतेना विचारलं होतं येताना, त्यांना म्हटलं, "मला कसे शिले पाळायचे? मी चालली आहे भारताला आणि कसं राहायचं? मी घरी राहू शकते का? किंवा विहारात राहू शकते का? कारण माझं विहार मिळालेलं आहे, पण त्याच्यामध्ये सुविधा नाही आहेत. तर आणि मी कसं करू तिथे गेल्यावर?" तर भंतेनी मला आर्यानंद भंतेजींनी समजावून सांगितलं, की "तुम्ही आपल्या घरी, तुम्ही एकट्याच आहात. तुमच्या घरी हसबंड नाही आहे. तुमची रूम वेगळी आहे. तर तुम्ही घरालाच विहार म्हणून राहू शकता. काही हरकत नाही. काही दिवस तिथे राहा, काही दिवस विहारात राहा." आणि त्यांना विचारलं मी म्हटलं, "चॅन्टिंग घेऊ का विहारात?" मग ते म्हणाले, "बिलकुल घ्या. चॅन्टिंग घ्या. तुम्ही धम्मदेसना द्या. तुम्ही लोकांच्या घरी जाऊन त्यांना धम्मदेसना द्या." मग मी म्हटलं, "ठीक आहे." तर मग इथे आली, विहारात गेली. विहारांचे प्रेसिडेंट, तिथले सेक्रेटरी सगळे आले. त्यांनी मला दाखवली, की ह्या जागेमध्ये तुम्ही असे राहा. एक रूमची त्यांनी प्रोव्हिजन केली वरच्या लायब्ररी आहे, लायब्ररी जवळ. पण ते बोलले, की वर चढायला-उतरायला तुम्हाला त्रास होईल, तर या विहारातच राहा. मग तिथे राहणं सुरू केलं मी. काही घरी, काही तिथे. सकाळी 5 वाजता जाऊन तिथे चॅन्टिंग घेते
लोक येतात चॅन्टिंगसाठी. छोटीशी धम्मदेसना देते शिलावर किंवा दानावर. संध्याकाळी परित्राण घेते, तिथेही लोक येतात परित्राणासाठी संध्याकाळी 7 वाजता. आज तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथी निमित्त एक कवी संमेलन आहे, म्हणून मी आज त्यांना म्हटलं मी येणार नाही, कारण कवी संमेलनाचा माझा काही संबंध नाही. त्याच्यामुळे मी घरी आहे. आणि आजची जी आहे सुनीता मॅडमने विचारल्यावर मी म्हटलं ठीक आहे, मी आज 7:30ला येऊ शकते. कारण 7 ते 8 माझं चॅन्टिंग असते विहारामध्ये. 8 ते 9 मी त्यांच्याकडून मेडिटेशन करून घेते. त्यांना हळूहळू शिकवायचा प्रयत्न करते. तर असा माझा रुटीन सुरू आहे. आणि खूप छान अनुभव आहे श्रीलंकेचा. परत जाणार आहे मी. आर्यानंदन त्यांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाला जाणार. आणि आता हा चिवर माझ्या अंगाचा एक भाग झाला शेवटपर्यंत. आणि धम्माने जसा आदेश दिला तसं करायचं. आपण बुद्धाला शरण गेलो, आपण धम्माला शरण गेलो, आपण संघाला शरण गेलो. या शरणागतीत जे जे धम्म आपल्याला देईल ते घ्यायचं आणि पुढे वाटचाल करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्याला दीक्षा दिली नागपूरमध्ये, तेव्हा त्यांनी त्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलं, बाबासाहेबांनी म्हटलं की आपण उत्तम रीतीने धम्म पाळण्याचा निर्धार आणि दृढ निश्चय केला, आणि हे जर आपल्याला साधलं तर आपण फक्त भारताचंच नाही तर पूर्ण जगाचाही उद्धार करू, कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. हे असे त्यांचे भाषणातले बोल आहेत. आणि त्या बोलाप्रमाणे आपण त्याप्रमाणे वागायला पाहिजे. आपण सगळे म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांनी हे नाही म्हटलं, बाबासाहेब आंबेडकरांनी ते नाही म्हटलं, पण त्यांनी म्हटलं तुम्ही तुमच्या पारमिता पूर्ण करा, तुम्ही अष्टांगिक मार्गावर चाला. हे त्यांच्या 22 प्रतिज्ञेमध्ये आहे. त्यांनी पंचशील दिले, पंचशिलात राहा. हे सगळं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. त्याप्रमाणे आपण वाटचाल करायला पाहिजे. आपल्याला या समाजाचं ऋण आहे. आपल्याला सद्धम्म कळायला लागलेला आहे. तर हा सद्धम्म आपण शिकून या देशामध्ये पसरवू शकतो. आणि आपले विनय पाहून दुसरेही भिक्खू भिक्खुनी विनयशील बनू शकतात. यासाठी मी प्रवज्जित झाली. कारण सगळं केलं ना. आफ्टर रिटायरमेंट स्वतःसाठी जगायचं, स्वतःच्या निब्बाणासाठी जगायचं. यासाठी परमनंट चिवर घेतली. तर या निब्बाणाकडे वळताना, आर्य अष्टांगिक मार्गावर चालताना कसोशीने जे करायचे आहे ते आहे दानशील भावना, वैयावच्च, अपचयन, धम्मदेसना, धम्मश्रवण, पत्तीदाना, पत्तीनमोदाना आणि दुष्टिउज. हे 10 पुण्यवत्थू करत करत चालायचं आणि पारमिता वाढवत जायच्या. दान पारमिता, शील पारमिता, नैष्क्रम्य पारमिता, 10 पारमिता आहेत. पण आपल्याला सरांनी पारमिताविषयी सांगितलेलंच आहे. शीतल मॅडमनी पण पारमिताविषयी सांगितलेलं आहे. मी त्याच्यावर जास्त काही बोलणार नाही. दान पारमिता हे खूप मस्ट आहे. सगळ्यात पहिले दान पारमिता येते. पुण्यवत्थूमध्ये ही पहिली पुण्यवत्थू ती आहे, दानच येते. आणि सेकंड येते शील. पारमितामध्ये पहिले दान येते, मग शील येते. तर पहिली आपली दानाची पारमिता पूर्ण झाली पाहिजे. ही दानाची पारमिता निस्वार्थ भावनेने केलेला आपला त्याग, पैशाचा असो, वेळेचा असो, वत्थूंचा असो, निस्वार्थ भावनेने अलोभाची भावना जागृत करून दिलेले दान, या दानाने आपली दाना पारमिता पूर्ण होते.
शीलाची परमिता. शीलाची परमिता आपल्याला पूर्ण करायची आहे, कारण शीलामुळेच आपण समाधीत जातो. तर याच्यावर थोडस मला शीलावर बोलते. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. अंतो जटा बही जटा जटाय जटितापजा टंग टंग गौतम पुच्छामी को इमं विजटये जटं टिंग. भगवान जेव्हा श्रावस्तीला होते, एक देवलोकातून देवाला भगवंतांना विचारलं की भगवंत, आपल्या आतमध्ये ही जंजाळ आहे, मलरूपी जाळ, बाहेरही जंजाळ आहे, हे संसार कसे यातून मुक्त होईल? भगवंत म्हणतात, सिले पटिठाय नरो संपय्यो चित्तं पय्यंच भावयं आतपी निपको भिक्खू सो इमं विजट्टये जटंती. म्हणजे हे जे सील आहे, सील सदाचार आहे, त्याच्यावर प्रतिष्ठित होऊन व्यक्ती जेव्हा समाधी आणि प्रज्ञेकडे वळेल, तेव्हा या जटापासून मुक्त होईल. म्हणजे या भावसागरापासून, जन्म मृत्यूच्या या चक्रातून मुक्त होईल, असं भगवंताने त्यांना उत्तर दिले. तर सील सर्वांचे खूप पक्के पाहिजे. जेव्हा हे सील पक्के होतात, तेव्हाच आपण समाधीकडे वळतो. सील पक्के नसले तर समाधी लागत नाही, समाधीकडे जात नाही आपण. आपले शील कुठलेही असो, पंचशील असो, अष्टशील असो, 10 शील असो, सगळे अगदी पूर्ण व्हायला पाहिजे. त्यात नाममात्र ही उणिवा नसो. ऍज अ गृहस्थ म्हणून तुम्ही पंचशिलात असता, अष्टशील घेता, उपोषदशील घेता. उपोषदशील हे सर्वात महत्वाचं शील पारमिता भरण्यासाठी. उपोषदशिलामध्ये जे पंचशील आहे, ते पंचशील तर आपल्याला पाळायचेच आहे, पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे मुसावाद आहे त्याच्यामध्ये 4 शील लपलेले असतात. मुसावादामध्ये एक मुसावादात आहेच, खोटे बोलू नये, पसुन्न वाचा आहे, कोणाची सुगल्या करू नये, चहाड्या करू नये, त्यांच्या मागे बोलू नये, कठोर बोलू नये, परुस वाचा, कुणाला शिव्याशाप करू नये, कोणाचं मन दुखेल असं बोलू नये, टोचून बोलू नये. आणि चौथा आहे संपफलाप. यात आपण स्त्रिया जरा तरबेज असतो, मी पण स्त्री आहे म्हणून म्हणते. 4 जणी बसल्या की लागल्या बोलायला, काय ग तू काय बनवलं आज, कशाची भाजी केली, काय खाल्लं, रात्री काय केली, दिवसा काय केली, कुठली साडी घेतली, कुठून घेतली, कुठे लागलं सेल, मी जाईल, मी घेईल. काहीही अर्थ नाही. काय अर्थ आहे अशा बोलण्याला? काय आउटपुट नाही. ते शिलाचा भंग होते, आपल्या मुसावादा शिलाचा भंग होते. कोणी आलं आपल्याकडे, तिने असं केलं, तिने तसं केलं, त्याच्यावर आपण लागलीच, हो का ग, असं केलं तसं केलं, लागले मागे 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 विचारत. ते दिवसभर ते मनामध्ये घोळत असते, यांनी ते म्हटलं, त्यांनी ते म्हटलं. कुठे सती, कुठे काय, मनात बसलं थोडस ध्यानाला, तेच लागली मनात घोळायला. तर हे संपफल आपण नाही केलं पाहिजे. भगवंतांनी म्हटलेलं आहे, तुम्ही जर धम्मात असाल, तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल, तर फक्त धम्माचा विचार करा, माइंडफुलनेस मध्ये राहा. माइंडफुलनेस अशासाठी की आपण जे प्रॅक्टिस करतो, त्या प्रॅक्टिसमध्ये सतत 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 राहिलं की डेव्हलपमेंट आपल्या प्रॅक्टिसचा खूप लवकर होते. तुम्हा सगळ्यांना असेल त्याचा अनुभव, की आपण संपफलापा केला, मुसावादा केला, परुसवाचा केला, पसूनवाचा केला, तर आपलं मन दिवसभर लागतच नाही, साधनेत नाही लागत, एकाग्र नाही होत, इकडे पळते तिकडे पळते.
आणून आणून आपण टिकवतो, पण परत परत पळते. तेव्हा मुसावादा हा शील अत्यंत महत्वाचा, कसोशीने पाळायचा. आता आपल्याला सगळे सांगतातच की उपवासशील विकाल भोजन. तर विकाल भोजन जे आहे ते 12 नंतर दाताने चावून काही खायचं नाहीये. प्यायचं आहे, पण आम्हाला तिथे प्यायला पण काही नव्हते देत. आणि आम्हाला सवय लागली होती, प्यायचंच नाही काही. गरम पाणी घ्यायचं फक्त संध्याकाळी. सवय होती. काही होत नाही. कारण आपल्या शरीराला एकच जेवणाची आवश्यकता आहे. सायंटिफिकरित्या ते सिद्ध झालं आणि भगवंतांनी ते सांगितलेच आहे, की तुमचं जेवण एका वेळेचं तुम्हाला एनर्जी देते. दिवसभराची एनर्जी देते तुम्हाला, तुमच्या प्रॅक्टिसला एनर्जी देते. सगळं होते. आता 7 महिने आम्ही तिथे काहीच खाल्लं नाही, पिलं नाही. संध्याकाळी आम्ही तंदुरुस्त. हं. तर सगळे शील हे कसोशीने पाळायचे. ब्रह्मचर्य थोडासा वेगळा असतो उपवासामधला. आपली व्यवस्था वेगळी करायची. वेगळं झोपायचं, सिंगल झोपायचं. आणि तो दिवस कसोशीने पाळायचा अब्रह्मचर्याचा. कारण आपण अष्टांगिक मार्गावर चालतो आणि उपसदष्टशील करतो, तर हे सगळं पाळायला पाहिजे. विकाल भोजन, अब्रह्मचर्य, नच्च गीत वादित सुख दसना, माला गंध विलेपन धारण मंडन उपसंठान. कुठलाही लेप लावू नका, कुठलाही गंध लावू नका, कुठलाही क्रीम लावू नका. एका दिवशी काही नाही. सगळे आभूषण काढून ठेवायचे. जेव्हा आपण उपवास करतो, तर हा निर्धार आपल्या मनाने झाला पाहिजे त्यागाचा. तर हे असे शील पाळले, की आपण समाधीत जातो. आपोआप समाधी लागते. शील पाळल्यावर दानशील आणि भावना हा क्रमच आहे पुण्यवत्तूचा. एक पुण्यवत्तू पूर्ण केली की दुसऱ्याला लागलीच बळ येते. दुसरी पुण्यवत्तू पूर्ण केली की तिसऱ्याला बळ येते. पारमी तशीच आहे. एक पारमी भरली की दुसऱ्याला बळ येते. दुसरी पारमी भरली की तिसऱ्याला बळ येते. आणि तिसरी पारमी जी आहे निष्क्रमणता. निष्क्रमणता विषयी सांगायचं म्हटलं म्हणजे जेव्हा भगवान बुद्धांनी आपला गृहत्याग केला होता, त्याला महानिष्क्रमता म्हणतात. महानिष्क्रमतानंतर त्यांनी आला कलाम यांच्याकडे जाऊन 4 ज्ञान संपादित केले. उदिक रामपुत्र यांच्याकडे जाऊन पुढचे 4 ज्ञान संपादित केले. आणि खूप कठीण परिश्रम केले. दुःखातून मुक्त कसं होता येईल, या जगाला दुःखातून मुक्त कसं करता येईल. पण शेवटी त्यांनी सुजाताची खीर खाऊन अधिष्ठान घेऊन जेव्हा बोधिवृक्षाखाली बसले, तेव्हा त्यांनी मध्यम मार्ग शोधून काढला. 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग शोधून काढला. पूर्व जन्मी कोणते कोणते जन्म घेतले ते शोधून काढले. किती बुद्ध झाले पूर्वी काळात ते त्यांनी त्यांच्या ज्ञानातून पाहिले. आणि का आपण वारंवार जन्म घेतो, का मरतो, का जन्म घेतो, का मरतो, याचा शोध त्यांनी घेतला. आणि हे जन्म मरणाचं चक्र कसं नष्ट करता येईल, हेही त्यांनी शोधून काढलं. आणि सगळ्या जगांना हा दुःखमुक्तीचा मार्ग त्यांनी दाखवला. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे. 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग सरांनी सांगितलेच आहे खूप छानरित्या समजून. 4 आर्य सत्य, दुःख आहे, दुःखाचा समुदाय आहे, दुःख निरोध आहे, दुःख निरोध गामिनी पटिपदा आहे. ही पटिपदा म्हटलं म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आणि त्या आर्य अष्टांगिक मार्गावर आपण चालत आहोत. या
धम्ममंगलम ग्रुपने आपल्याला या आर्य अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण माहिती देऊन त्याच्यावर चालण्यासाठी संधी दिलेली आहे. त्या संधीचा आपण उपयोग करायला पाहिजे. ह्या संधीचा उपयोग करण्यासाठी आपल्याला निष्क्रमणता खूप जरुरी आहे. निष्क्रमता म्हटलं म्हणजे त्याग. सर्व गोष्टी स्वतः आहे. हळूहळू हळूहळू लोभाचा, द्वेषाचा, मोहाचा, सर्व वस्तूचा, मग तो घराचा, आप्तजनांचा, हळूहळू हळूहळू डिटॅचमेंट करायचं. मी असं नाही म्हणत सगळ्यांनीच घर सोडून अगदी चिवर घेऊन जंगलात जाऊन बसा. पण हा दिवस आपल्या जे आपण सद्धमत आहोत, आर्य अष्टांगिक मार्गावर चालतोय, तर हा दिवस एक ना एक आपल्या आयुष्यात येतोच. या जन्मात म्हणा, पुढच्या जन्मात म्हणा, त्याच्या पुढच्या जन्मात म्हणा, पण अंगावर शिळेवर येणारच आहे आणि आपण निष्क्रमणता करणारच आहोत. त्याशिवाय पर्याय नाही. कारण आपल्या अंगात बोधीचे बीज आहेत, भगवंताचे बीज आहेत आणि या बीजाने आपल्याला निब्बाणापर्यंत जायचं आहे. या जन्मात का होईना, पुढच्या जन्मात का होईना, त्याच्या पुढच्या जन्मात का होईना, निब्बाणापर्यंत जाणारच. मागे पुढे जाणार, पण जाणार. आणि ते ध्येय गाठूनच आपल्याला पुढे पुढे चालायचं आहे. काही निष्क्रमता केली काही दिवसाची, प्रॅक्टिस चांगली होते. आणि नेहमीसाठी समजा चिवर घेतलं तर खूपच छान. तर ज्यांनाही काही जबाबदाऱ्या नसतील घरच्या, किंवा रिटायर असतील, एकाकी असतील, त्यांनी करायला पाहिजे, चिवर घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. कारण सद्धम्माशिवाय मार्ग नाही ना. सद्धम्म हा आपल्याला निब्बाणापर्यंत पोहोचतो. आणि निब्बाण हा दुःख मुक्तीचा मार्ग. किती वेळा जन्म घेणार, किती वेळा मरणार, किती वेळा दुःख भोगणार, कसोसीने प्रयत्न करायला पाहिजे. हळूहळू अष्टांगिक मार्गावर चालायचा. अष्टांगिक मार्गाने निब्बाणाची प्राप्ती करण्याचं. खूप कठीण आहे रस्ता, खूप कठीण आहे. पण सुरुवात केल्यानेच आपण त्याच्यावर चालू शकू आणि शेवट ध्येयापर्यंत पोहोचू शकू. त्याकरता धम्मिका हे खूपच चांगलं जागा आहे भिकुनीसाठी. भारतात तशी जागा कुठेच नाहीये. आणि धम्मिकामध्ये सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे. जेवणं, खाणं. तुम्हाला जर हॉस्पिटलला जायचं असेल, तर मला मध्यंतरी थोडासा प्रॉब्लेम झाला होता. मी हॉस्पिटलला गेली, नावियानेने खर्च केला हॉस्पिटलचं, जाण्याचं, येण्याचं. तर परमनंट आपण जर तिथे भिकुनी असलो, तर आपली सगळी व्यवस्था नावियाना करते. त्यात काही प्रॉब्लेम नाही. मग समजा तिथे आपलं सगळंच गरजा भागत आहे. अशा ठिकाणी आपलं जर सद्धमय मिळत आहे, आपण प्रॅक्टिसमध्ये पुढेही जात आहोत, तर त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला? तर मी या नममंगलम ग्रुप आणि दीपक सरांची खूप आभारी आहे. त्यांनी मी निवडलेल्या मार्गावर मला नेऊन पोहोचवलं. यापुढेही मला साथ देतील. देणारच आहेत. कारण सद्धम्माचा जे अनुयायी असतात, ते सद्धम्मावर सगळ्यांना पोहोचवतात. कारण त्यांनाही पुण्य मिळते, मलाही पुण्य मिळेल, त्यांनाही पुढे मिळेल. आणि हा रस्ता पारमी पुण्य पारमीचा भरायचाच आहे. त्याच्यामुळे हे काही सगळं चाललेलं आहे. ते भगवंतांनी सांगितलेलं दुःख मुक्तीचा मार्ग, एकच मार्ग, अष्टांगिक मार्ग आणि निब्बाण. निब्बाण एम ठेवून पुढची वाटचाल सगळ्यांनी करावी आणि त्यांना त्याच्यामध्ये यश मिळावं. आणि मी जेवढे काही पुण्य केले, ते सगळे पुण्य तुम्हा सर्वांमध्ये मी वितरित करते, सगळ्या सत्वांमध्ये वितरित करते. सार सार सार. मी काही बोलली असेल, त्याच्यात काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. चांगलं असेल तर घ्या, वाईट असेल तर सोडून द्या.
आणि शेवटी पुण्यवितरण 9व्याला शिकलेले पुण्यवितरण करू इच्छिते. इदं ज्ञातीनां होन्तु सुखिता होन्तु ज्ञातयो. इदं ज्ञातीनां होन्तु सुखिता होन्तु ज्ञातयो. इदं ज्ञातीनां होन्तु सुखिता होन्तु ज्ञातयो. एतावता च अम्मेहि सम्पदं पुण्यसम्पदं. सब्बे देवानुमोदन्तु सब्बसम्पत्तिसिद्धिया. सब्बे भूतानुमोदन्तु सब्बसम्पत्तिसिद्धिया. सब्बे सत्तानुमोदन्तु सब्बसम्पत्तिसिद्धिया. आकाशठा च भूमठा देवानागा महिन्दिका. पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु सम्बुद्धदेशनं. चिरं रक्षन्तु सम्बुद्धशासनं. चिरं रक्षन्तु सम्बुद्धशावकं. चिरं रक्षन्तु मं परन्ति. अस्मिन् विहारे च आरामे अधिवक्ता च देवता. अनुमोदित्वा इमं पुण्यं रक्षन्तु जिनशासनं. सब्बे सत्ता च मज्जत्ता हिता च मे. अनुमोदित्वा इमं पुण्यं रक्षन्तु अमतं पदम्. इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया संघं पूजेमि. अद्दा इमाय पटिपत्तिया जातिजरामरणं मा परिमुच्यसामि. कायेन वाचा चित्तेन पमादेन मया कृतम् अच्छयं खममे भन्ते भूरि पय्या तथागतं. कायेन वाचा चित्तेन पमादेन मया कृतम् अच्छयं खममे धम्म सन्दिट्टिका कालिक. कायेन वाचा चित्तेन पमादेन मया कृतम् अच्छयं खममे संग. पुण्यं खेतनुत्तर. साधु साधु साधु. हे सगळे पुण्य वितरित केलंय सगळ्यांना. आणि कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल ते विचारा, उत्तर देईल मी. सुरुवात मी करतो. विचारू प्रश्न? हो, विचारायचं. शक्य असलं तर देईल. ते तुमच्या अनुभवावरतीच विचारतोय. ओके. याआधी पण तुम्ही 10-15 दिवसासाठी चिवर घेतलं, त्यानंतर आता तुम्ही चिवर घेतलं, पण तेव्हा आधी ठरवलं होतं की परमनंट नाही घ्यायचं. आणि जेव्हा परमनंट घ्यायचं ठरवलं तेव्हा तुम्हाला काय म्हणजे काय वाटलं? त्यानंतर कसं वाटलं? मग बर्डन वाटतंय का, चुकीचं वाटतंय का, असं काय? हा माझा 5व्यांदा चिवर आहे. सर्वात मी चिवर घेतला होता तो 1 महिन्यासाठी. थायलंडचं विहार होतं, भारताचंच होतं, वैशालीला. तर तिथे विसुद्धियाना आई म्हणून आमची भिक्खुनी होती. त्यांनी प्रवचित केलं होतं आणि त्यांनी 1 महिना पूर्ण शिकवलं होतं सार. म्हणजे विनय पिटक, सुत्त पिटक, धम्म पिटक, चांटिंग. तिथे प्रॅक्टिस नव्हती, म्हणजे मेडिटेशन नव्हतं, फक्त चॅन्टिंग आणि अभ्यास होता 1 महिन्याचा. तर त्या रिटायर्ड पर्सन होत्या आणि त्या सायंटिस्ट होत्या. तर त्यांनी मला विचारलं होतं, आफ्टर रिटायरमेंट काय करणार? बिलकुल भिक्खुनी व्हायचं. तर ते शब्द त्यांच्या माझ्या कानामध्ये तेव्हापासून आहेत. आणि मी बघितलं की थायलंडच्या जेवढ्याही भिक्खुनी तिथे होत्या, आफ्टर रिटायरमेंट किंवा लग्न न झालेल्या किंवा एकाकी असलेल्या, तेव्हाच मी निर्धार केला होता की आफ्टर रिटायरमेंट मी भिक्खुनी होणार.
आणि तेव्हापासून माझ्या मनामध्ये तेच होतं. त्याच्यानंतर मी वेळोवेळी जेव्हा संधी मिळाली मी प्रवचित झाली. काही 1 महिन्यासाठी, काही 10 दिवसासाठी, काही 12 दिवसासाठी. पण मी निर्धार केला होता, की मी आफ्टर रिटायरमेंट होणार. जेव्हा मी श्रीलंकेला गेली आणि असा विचार केला होता, की 3 महिन्याचाच करणार वर्षावास आणि तेव्हा त्याच्यानंतर मी परत मुलीचं वगैरे लग्न झाल्यानंतर घेईल म्हणून. पण नंतर विचार आला, ही संधी जी आहे ती परत-परत येणार नाही ना. हा जो अनुभव आहे चिवरातला, हा फार वेगळा असतो. खूप शांती असते आणि असं वाटतंय, की समाजाची जबाबदारी आपल्यावर आहे, ते पेलून धरायची आहे. हे शिकून आपल्याला समाजाला द्यायचं आहे. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा चांगला धम्म दिलेला आहे आणि त्या धम्माला जर आपण सद्धम्माला समजू शकलो, तर समजलेला धम्म सगळ्या समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे. या उद्देशाने मी हे शेवटपर्यंत ठेवणार आहे. आणि माझंही त्याच्यामध्ये हित आहे. माझ्याही पारण्या भरतील, प्रॅक्टिसही होईल आणि मी जे धम्मादेशना देईल किंवा लोकांना धम्म देईल, त्याच्याने माझी पारमी सगळ्यात जास्त भरेल, असा मी विचार केला. आणि मी परमनंट ठेवलेलं आहे असं दुःख नाही, काही नाही. मी फार खुश आहे. आणि असं वाटते, की हा खरा माझा धर्म आहे. हा खरा माझा जीवन आहे. मला कधीही एका दिवसासाठीही नाराजी वाटली नाही किंवा मी का असं घेतलं हे रिग्रेट झालं नाही. कारण हे धम्माचा रस्ता जो निवडलेला आहे, तो निब्बाणाचा रस्ता आहे ना. आणि वेळ इतक्या लवकर पटपट निघत आहे. एक-एक क्षण आपल्याला पुण्य करून आपल्या पारमी भरवायची आहे. त्या पारमी पूर्ण झाल्याशिवाय निब्बाण नाही ना. त्याच्यामुळे हा परमनंट आहे आणि मी खूप हॅपी आहे या रोगमध्ये. आणि आता हा विचारच केला नाही याला काढायचा. तुमची एक जबाबदारी बाकी आहे. हां, मी मुलीशी बोलले. एक जबाबदारी बाकी आहे. मुलगी म्हणाली, "मला 2 वर्ष लागेल. मी बाहेर जाऊन शिकते आणि तिथे जॉब करते. त्याच्यानंतर मी सांगेल, माझं लग्न करून दे." मी त्यासाठी तयार झाली. कारण ती बाहेर जाणार, शिकणार. मी काय करणार घरी राहून? जेव्हा तिचं लग्न करायचं आहे, तेव्हा मी तिचं लग्न करून देईल. मी जाऊन तिला आशीर्वाद देईल. बाकीचं तिचा भाऊ सांभाळेल ना. भाऊ आहे, वहिनी आहे. नाही? तसा विचार केला तर मग होणारच नाही कधीच. हां. मुलगी समजदार, मुलगा पण समजदार. सुनबाई आणखीन एक प्रश्न होता तो म्हणजे पातिमोक्ष किंवा विनय पालन हां. त्याच्याविषयी कारण सर्वसामान्य साधकांना त्याविषयी खूप आकर्षण असते. ते पातिमोक्ष, विनय पालन हे कसं काय? तर पातिमोक्ष तर भिक्खुनीला असते. 311 शीलं जेव्हा येतात तेव्हा पातिमोक्ष करावं लागते. आता मी शामनेरी म्हणून 10च शीलं आहेत मला. तर याच्यात पातिमोक्ष नसते. 10 शीलं म्हटलं म्हणजे शामनेरीची शीलं असतात, पबज्जा शीलं. आणि जेव्हा 2 वर्ष, 3 वर्ष झाले, की उपसंपदा होईल. उपसंपदा झाली की 311 शीलं येतील. तेव्हा मग त्याचा पातिमोक्ष होईल. ते करायला मी तयार आहे. आणि आताच घेत नाही मी पूर्ण परिपूर्ण झाल्याशिवाय. जेव्हा मला असं वाटेल, की मी आता भिक्खुनीसाठी परिपूर्ण झालेली आहे किंवा ज्यांनी मला भिक्खुनी बनवायचं आहे, त्यांनी हे सांगितलं, की तुम्ही आता परिपूर्ण आहात, भिक्खुनी होऊ शकता. तेव्हाच मी उपसंपदा घेईल. तोपर्यंत प्रॅक्टिस गडबड करत उपसंपदा प्रॅक्टिस आणि धम्माचा अभ्यासामध्ये फरक पडतो. पडतो. चिवरामध्ये खूप फरक पडतो. जबाबदारी येते आणि आतमध्ये एक वेगळेच तरंग येतात चिवरात. ते घेतल्यावर कळेल. ते आपले पण अनुभव असतात. पण 10 दिवस किंवा 1 महिना घेतलं तर तेवढा फरक नाही पडत. पण तुम्ही जर आता मी 7 महिने झालेले आहे. पण मला कधीच असं वाटलं नाही, की हे चिवर माझ्यापासून दूर झाला पाहिजे. तर तुम्हाला या चिवरामध्ये 2 वर्ष, 3 वर्ष राहिले, की मग तुम्ही अगदी पक्के होता. शील पाळण्यामध्ये, चिवराचा भार सांभाळण्यामध्ये, पुढे-पुढे वाढण्यामध्ये. कारण चिवर म्हटलं म्हणजे एक जबाबदारी होती. समाजाची जबाबदारी, धम्माची जबाबदारी, आपली स्वतःची जबाबदारी, तिहेरी जबाबदारी असते. ठीक आहे. आणखीन कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता.
काही प्रश्न असतील तर विचारा उपासिकांनो. जे तुम्हाला इथे आपल्या ग्रुपमध्ये आहेत त्यांना काय सांगाल? म्हणजे तुम्ही तसं टॉक मध्ये सांगितलं, पण आणखीन काय सांगाल? चिवर घेणे हा घेणे Yes. मोस्टली म्हणजे ज्यांना आत्ता लगेच घेऊ शकतात अशापैकी, किंवा ज्यांना सूट होईल घेणं अशांसाठी. तर ज्यांना असं वाटते की आता चिवर घ्यावं तर खरंच घेऊन घ्यावं, त्याला विलंब न करू नये. कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे ना. वेळ कमी आहे, यासाठी कमी आहे की आपला मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. ते आपण केलेले मागच्या जन्माचे पुण्यकर्म किती आहेत, कुशल कर्म किती आहेत, अकुशल किती आहे हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे कधीही मृत्यू येऊ शकतो. तेव्हा क्षण मात्र पण दवडायचं नाही. पटकन डिसिजन घेऊन चिवर घेऊन प्रॅक्टिसला सुरू करायचं. आणि ज्यांना असं वाटत असेल की आम्हाला आता फक्त उपासिका म्हणून राहायचं आहे, काही दिवस पाहायचं आहे, त्याच्यानंतर चिवर घेऊ, अशांनीही तो प्रयत्न करायचा. धम्मिका ही खूप छान प्लेस आहे प्रॅक्टिस करण्यासाठी. सतत सतत सातत्य असते त्या प्रॅक्टिसमध्ये. तर कमीत कमी 1 महिना, 2 महिने, 3 महिने पाहायचं ले पर्सन राहून तिथे, नंतर चिवर घ्यायचं. आणि हा चिवर एक वेगळा अनुभव करून जातो आपल्याला. तो अनुभव घ्यायला विसरू नका. कारण हा बुद्ध शासन, बुद्धाचं उत्पन्न आणि आपल्याला मनुष्य जन्म आणि तेही खन संपत्ती बरोबर पबज्जा घेणे फार दुर्लभ आहे. आणि पबज्जा आली तर बिलकुल त्याला सोडायचं नाही. पबज्जा घ्यायची. तेवढंच दुर्लभ आहे सद्धम्मं सवनं. तेवढंच दुर्लभ आहे सत्पुरुष सत्सेवा. सत्पुरुषाच्या संगतीत राहणं तेवढंच दुर्लभ आहे. आपण जेव्हा धम्मिकाला जातो तेव्हा सगळे सत्पुरुष येतात. त्यांच्या सानिध्यात आपली प्रॅक्टिस होते. फार छान. तर मी सगळ्यांना सांगेल की त्यांनी आपली प्रॅक्टिस धम्मिकामध्ये करून घ्यावी, अनुभव घ्यावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी जावं. ज्यांना शक्य नाही त्यांनी इथेच राहून आपले शील, दानशील भावना हे पाळून आपल्या पारणं पूर्ण करावे. शील मात्र तोडू नये. शील एकदम कसोशीने पाळायचा प्रयत्न करायचा. मागे आपल्याला सरांनी या शिलावर एक धम्मदेशना दिलीच होती. सांगू का थोडीशी? शिलावरची हो, नक्की. एक भिक्खू होते. ते घर सोडून जंगलात राहायला गेले आणि जंगलातून पिंडपात करायला ते गावात यायचे आणि परत पिंडपात करून जंगलात जाऊन आपले ध्यान साधना करायचे. एकदा ते खूप आजारी झाले. त्यांना चालायलाही मुश्किल होती. तरी ते पिंडपातासाठी येणे त्यांना गरजेचं होतं. कारण तिथे न खाता मरण्यापेक्षा इथे येऊन काहीतरी पिंडपात करून खाणे आणि जगणे आणि निब्बाणापर्यंत पोहोचणे हा त्यांचा एम होता. तर ते कसे तरी चालत आले. पण एक आंब्याचा बगीचा होता. आंब्याचा बगीचा, ते आंब्याच्या बगीचात पोहोचले. आंबे खूप लटपट पडलेले होते, पिकलेले. पण तिथेच ते बेशुद्ध झाले. ते आंबे होते पण ते त्यांनी खाल्ले नाही. बेशुद्ध झाले ते उपाशी असल्यामुळे. मग त्या आंब्याच्या वनाचा जो मालक आहे तो आला आणि पाहतो भिक्खू पडलेले. मालक भिक्खूंना उचलतो, भिक्खूंना पाणी देतो. भिक्खूंना म्हणतो, तुम्ही का बरं बेशुद्ध पडले? तुम्ही आजारी आहात का? भिक्खू म्हणतात, हो मी खूप दिवस झाले आजारी आहोत आणि पिंडपातासाठी आलोय आणि खूप भुकेला आहो मी. तर मालक म्हणतो, इथे ते एवढे आंबे पडलेले आहेत, ते आंबे खायचे ना आणि आपली भूक शमन करायची. तर भिक्खू म्हणतात, नाही, ते आंबे माझ्या मालकीचे नाही ना आणि मला कोणी दिलेलं पण नाही. मी अदिन्नदाना करणार नाही. मालक खूप खुश होतात. विनय किती पक्के आहेत, शील किती पक्के आहेत. ते त्यांना घरी नेतात, भोजन देतात, त्यांची देखरेख करतात, त्यांना विहार बांधून देतात. त्या विहारात ते राहतात आणि या त्यांच्या पक्क्या शिलाने ते अरहंत होतात. ते असे शील असतात जे पाळायचे असतात आणि शेवटी आपण निब्बाणाला प्राप्त होतो. भगवंत म्हणतात, शील कसोशीने पाळा.
शिलानेच तुम्ही तुमच्या आतमधले सगळे दुर्गुण आहे ते नष्ट करून शुद्ध मनाने निर्वाणाचं प्राप्ती करू शकता. असे हे शील आहे. साधू साधू साधू. अजून कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. नागपूरच्या काही उपासिका आल्या होत्या भेटायला. छान वाटलं. मध्ये एक प्रश्न आहे. हो. मी विचारतो. हो, विचारा ना. आर्याजी, मेडिटेशन बद्दल मार्गदर्शन करा. ज्ञानात वर खाली होते, कधी मन विचलित होते तर कधी शांत असते. या मनाला शांतता येण्यासाठी गाईड करा. धन्यवाद. ओके. पण मी सांगितल्याप्रमाणे जसं आपण शील राहिलंय, शीलमध्ये मुसावादामध्ये जे 4 शील आहेत, पिसुन वाचा, फरुस वाचा, संपफल्लापा, त्याच्याकडे परिपूर्ण लक्ष द्या. जेव्हा तुम्ही संपफल्लापा करणार नाही, पिसून वाचा करणार नाही, फुरुस वाचा करणार नाही, मुसावादा करणार नाही, तेव्हा तुमचं मन अगदी शांत राहील. आणि जास्तीत जास्त मौन राहायचा प्रयत्न करायचा. जास्त लोकांमध्ये जायचं नाही. एकांतामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा. एकांतात आपण सातत्याने जर मेडिटेशन केलं तर आपलं मन आटोक्यात राहते, जाग्यावर राहते. आणि ती समाधीस्थ व्हायला मदत होते. असा करून का पहा प्रयत्न. आपल्यातच राहायचं, आतमध्ये बघायचं. आपला जो कमठ्ठा नाही त्यालाच आठवण करून सतीमध्ये राहायचं, माइंडफुलनेस मध्ये राहायचं. आणि सांगितलेल्या शेड्यूल प्रमाणे जे आपल्या ग्रुपला शेड्यूल आहे त्याप्रमाणे जर केलं तर नक्कीच भटकत नाही मन. आणि भटकलंच तर आपल्याकडे आहे ना काउंटिंग. आनापान सतीवर काउंटिंग करायचं. काउंटिंगने मन हळूहळू हळूहळू एकत्रित होते. पण संपफलापा, पिसून वाचा, फरुस वाचा, मुसावादा हे करायचं नाही. माइंडफुलनेस मध्ये राहिल्यावर मन भटकत नाही. कुठलाही एक सब्जेक्ट घेऊन माइंडफुलनेस मध्ये राहायचं. बुद्धानुस्मृती आहे किंवा आपलं दिलेलं कमठ्ठाण आहे तेच रिसाईट करायचं दिवसभर. त्याच्यावर म्हणून एकंदरित करायचं. आनापान सती आहे तर श्वासावरच राहायचं दिवसभर. नाही भटकत मन, प्रयत्न करायचा. भटकलं की परत आणायचं, परत आणायचं, परत आणायचं. येत होतो. काही दिवसाच्या सरावाने तो त्याच्यावर आपला ताबा राहतो किंवा मन तिथेच केंद्रित राहतो जिथे आपण ठेवतो. साधू साधू. पुढचा प्रश्न आहे, शील कसे पक्के करायचे? कोणते शील आहेत तुमचे? पंचशील असेल तर पंचशिलाला पानाती पाता वेरमणी सिखापदं समाधी आम्ही. पानाती पाता वेरमणी, कोणाची हत्या करू नये एवढंच नाहीये. तुम्हाला मुंगीपासूनही संरक्षण करायचं असते. सगळ्यांना अभयदान द्यायचं असते. सगळ्यांना मेत्ता द्यायची असते. घरी उंदीर दिसल्याबरोबर मारा 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 असं नाही करायचं. मी विहारात गेली, काही किडे होते. एक उपासिका म्हणते, अरे झाडू घ्या, मारा मारा, चावतील. म्हटलं नाही मारायचं. त्यांनाही जिवंत राहण्याचा अधिकार आहे ना. त्यांना एका पारडीमध्ये घ्या आणि बाहेर सोडून द्या. जिवंत राहतील ना, ते चावत नाही. तर असे जे शील आहेत ते पक्के करायचे सगळे. अदिन्नदाना, अदिन्नदाना फक्त चोरीच करू नये असं नाही होत. कोणी न दिलेलं घेऊ नये. कुठलीही वस्तू पडलेली असली ती उचलू नये. रस्त्यावर कोणाचे पैसे पडले असले तर उचलू नये. ज्याचे आहे ते पाहत बसेल ना, तुमचा काय सरोकार त्याच्याबरोबर. कुठलीही वस्तू
समजा घरातही कोणाची वस्तू आहे, आपल्या भावाचं साबण आहे, ते यूज करायच्या आधी त्याला विचारा, "हे साबण मी वापरू का?" कारण तुम्ही तुम्ही आहात ना, भाऊ वेगळा आहे. एवढे पक्के पाहिजेशील. न दिलेली वस्तू कधीच घ्यायची नाही, उचलायची नाही. चोरी होते. रस्त्यावर समजा एका झाडाला फळं लागलेली आहे आणि फळ पडलेलं आहे, उचलू नये. तुमच्या मालकीचा नाही ना तो. अशी शीलं असतात पक्के करायची. छोट्या-छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. कामीसुमिच्छाचार आहे. तोही कसोशीने पाळायचा. आपल्या घरचे कलहही सुधारतात ना त्याच्याने. समजा एखाद्याने चीटिंग केली, तिथूनच सुरुवात होते विपाकाची. घरात भांडणं, झगडे, परिवार तुटते, लेकरांचं उद्ध्वस्त होते लेकरं, नाही? सर्वांनी जे तिसरं शील आहे, ते कसोशीने पाळायचं. तो शील नैतिकता शिकवते. आपल्या घरी नैतिकता नांदते. आपल्या मुळाबाळामध्ये नैतिकता येते. त्यांच्या पुढच्या पिढीमध्येही नैतिकता येते. जर तुम्ही धम्मामध्ये आणि त्या शीलामध्ये असलेत तर. मुसावादा मी सांगितलेलाच आहे कसा पाळायचा. सुरामेरय मज्जपमाद ठाणा. नसापता करायचा नाही. त्यानेही तेव्हाच त्याचा विपाक घरीच येते. जास्त समजा माणसाने दारू-बिरू पिली, तर घरी भांडणाला सुरुवात. आणि सुरामेरय मज्जपमाद ठाणा जे आहे, त्याने एक शील तुटलं ते का सारे वरचे शील तुटतात. म्हणून त्याला कसोशीने पाळायचं. तर जे शिला आपण घेतलेले आहे, त्याचा अर्थ काय? हा पहिले वाचून काढा. आणि त्याच्यावर आचरण करा. फक्त शील घेणे हा अष्टांगिक मार्गाचा भाग नाहीये. त्याच्यावर आचरण करा. ते शिलामध्ये जे त्याचा अर्थ लिहिलेला आहे त्याप्रमाणे वागा. त्याप्रमाणे वागल्याने तुमचे शील जे आहे ते एकदम पक्के होतील. कोणी जर संप-पलापा करत असेल त्या ठिकाणी राहू नये. त्यांची विपाक ते पाहत बसतील. तिथून निघून जायचं. घरात आपल्या माइंडफुलनेसमध्ये. बसायचं घरात एकटं प्रॅक्टिस करत. जर शील पाळायचे आहेत तर. अशी शील पाडायची बेटा. उपवासशील असतील तर विकाल भोजन तंतोतंत पाळायचं. 12च्या नंतर काहीच खायचं नाही. संध्याकाळी पण काही खायचं नाही. सूर्योदय होईपर्यंत दुसऱ्या दिवशी काही खायचंच नाही. खूप आजारी असाल तर फक्त निंबू पाणी किंवा चहा पाणी घ्यायचं. त्याच्यावर औषध घेऊन घ्यायचं. काळा चहा आणि निंबू पाणी. हे 2 तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावर घ्यायचं औषध. मला रात्रीची औषध भेटली होती. मी गेली होती तर हॉस्पिटलमध्ये. त्या औषधीवर लिहिलं होतं, रात्री जेवल्यानंतर घ्यायची औषध. म्हटलं जेवण तर आहे नाही आणि काही पितही नाही रात्री. मग ती औषध मी सकाळी जेवण झाल्यावर खायची. एकच टॅबलेट होती रात्री जेवल्यानंतर. मग ती टॅबलेट मी दुपारी जेवल्यानंतर खायची. पण ते गिल्यानपचन किंवा काही खाल्लं नाही. व्यवस्थित आहे. तर हे असं कसोशीने पाळायचे शील. मी हे म्हणत नाही मी खूप महान आहे, मीच पाळते. भगवंतांनी सांगितलेले हे आपल्याला रस्ते आहेत, ज्याच्याने समाधिस्थ होऊन आपण निब्बाणापर्यंत पोहोचतो.
अजून कोणाचे प्रश्न आहेत का? चॅट बॉक्स मध्ये तर नाहीये. हम्म. कोणाचे प्रश्न असतील तर विचारू शकता. हॅलो, हा बोला. वंदनी आई आजी. सुखी होतो निपानस पच्चू होतो. उपवासा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा एक प्रश्न आहे. माझा मणक्याचं ऑपरेशन झालंय, 3 महिने झाले आहे. तर ऍक्च्युअली मला साधारण आता मेडिसिन 7-8 महिने तरी घ्यावे लागेल. तर बरं त्याच्यामुळं माझं मेडिटेशन व्यवस्थितरित्या होत नाही आहे आई आजी. मला व्यवस्थित बसता नाही येत आहे. तर मी काय करू? आणि त्यामुळे कसं मी मेडिटेशन मध्ये खूप मागे आली आहे. तर मला काय करायला पाहिजे? चालता येत उपवासात हां? हो, चालता हळू-हळू चालते मी. पण बस असं हळू हां, चालायचं आणि मेडिटेशन करायचं. मेडिटेशन हां, सोडायचं. त्याला हां. गॅप आली की आपण फार खाली उतरतो. जी. जसं तसं बसल्या, उठल्या, झोपल्या, हं, हं. चालता मेडिटेशन मध्येच राहायचं. श्वासच बघायचा. श्वास बघायला काही हे नाही लागत. कारण श्वास आपोआप चालतो ना, त्याच्याकडेच लक्ष ठेवायचं आहे ना. जी, जी. हां. हां. पण मुद्दाम कधी-कधी जरा मन भटकते आपल्या इकडे-तिकडे आता. मन त्याच्यामुळे भटकू दे. मग तुम्ही माइंडफुलनेस मध्ये राहाल, श्वासावरच राहाल दिवसभर, रात्रभर म्हणजे रात्रभर झोपताना सोडून. हां, तर हां. मन श्वासावरच राहायचं. तो इकडे-तिकडे भटकला का परत श्वास आणायचा ना त्याला. त्याला आपण कंट्रोल करू तेव्हाच तो कंट्रोलमध्ये राहील. नाहीतर पळेल तो इकडे-तिकडे. आणि मेडिसिन पण इतक्या पॉवरफुल आहे, की झोप पण येते. तर मग झोपायचं. त्यासाठी हं, झोपायचं बेटा. झोप पूर्ण घ्यायची आणि उठल्यावर परत श्वासच बघायचा. उठल्याबरोबर श्वासावर लागायचं झोपेपर्यंत. हं, हं. हं, हं. काही हरकत नाही. आणि पूर्ण आणखी एक चांगला श्वासच हं. तुमचा कामी येणार आहे. जी, जी. सातत्य पाहिजे. आणखी एक क्वेशन आहे. आता मी हां. उपवास वगैरे करू शकते का? कारण की सायंकाळच्या, रात्रीच्या पण मला मेडिसिन घ्याव्या लागतात. मग सध्या असं खूप कमजोरी वगैरे असेल आणि हो. मणक्याला जास्त त्रास असेल आणि काही कोर्स असेल तर काही दिवस नाही करायचा बेटा. पूर्ण थोडंसं असं चांगलं वाटायला लागलं, हं, शक्ती हं. आली, तर रात्री आपण नाही जेवता चालू शकते. मग हां, तशा हां. वेळा आणि डॉक्टरला विचारून घ्यायचं पहिले, का रात्रीचं नाही खाल्लं, दिवसाच खाल्लं तर चालते का औषध? हां, हां. तसं कारण आपलं शरीर चांगलं राहील तर पुढे-पुढे आपण करू ना सगळं. जी, नाही? जी. हं, शरीर हं, हं. ओके. चालेल, चालेल. वंदनी आई आजी. सुखी राहा, सुखी राहा, सुखी राहा. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? सगळ्यांचे प्रश्न संपले असतील तर आपण बंद करूया. मेडिटेशनला बसा मग सगळे. आपल्याच घरी. 1 तास मेडिटेशन करा. झोपण्याच्या आधी, नाही? बंदामी आहे याची. बोला. सध्या वास्तव्य कुठे आहे आपलं? सविता मॅडम. हां. बस काय मला म्हणताय? भेटायला सध्या वास्तव्य कुठे आहे म्हटलं आपलं, मला भेटायला यायचं आहे. सध्या विहार आहे घराजवळ आणि घरी आहे. हं. 2 पैकी एका ठिकाणी असते. ठीक आहे. मी डायरेक्ट भेटायलाच येईल ना, आता काही बोलत नाही. अच्छा, या, या. स्वागत. या.
वंदामी अय्याजी. हा सुखी हो. निलिमा हा बोला बेटा. अय्याजी, मेडिटेशन करून हे सगळं आपण शिलाचं पालन करून तरी राग आहे ना ड्युटीवर कधी कधी असं होते की म्हणजे राग अनकंट्रोल होऊन जाते. मेत्ता तरी आपण संयम पाळतो. नाही, मेत्ता घ्या. मेत्ता सकाळी सकाळी मेत्ता घ्यायची 4 ते 5. फुल पीडीएफ घ्यायचं 2 4 ते 5. ओके. आर्यन सांगितलं मला 4 ते 5 मेत्ता घ्या. राग एकदम कमी 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 होतो, नष्ट होऊन जातो. मेत्ता घ्या. साधू साधू साधू. थँक्यू. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? अय्याजी थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलात, शब्दाला मान दिलात, तुम्ही आलात, प्रेरित केलं खूप जणांना आम्हाला. हम्म. खूप खूप धन्यवाद. साधू साधू. मला अगदी श्रीलंकेचा पहिला प्रवास आठवतो. आपण जेव्हा गेलेलो हो. तेव्हा मला वाटतं काहीतरी तुम्ही 21 का 25 जणी श्रामणेरी बनल्या होत्या पहिल्यांदा एका महिन्यासाठी. 23 जणी 23 गेलो होतो. जणी. तेव्हा 13 येस जण येस नाव. प्रवचित झालेलो. आणि तो मला असं वाटतं की तो ऐतिहासिक क्षण होता भारतामधला. भारतामधल्या ज्या लेडीज पहिल्यांदा एवढ्या श्रामणेरी बनल्या होत्या, हो नाही का? हो. अरे ऐतिहासिक क्षण होता तो. असं कधीही झालेलं नव्हतं हो, हो. खरं आहे ते. आणि हे असं कधीही होत नाही. त्यामुळे आपण खरंच धम्ममंगलमचे खूप खूप आपण ऋणी आहोत की धम्ममंगलमुळे आपल्याला हे सगळं मिळालंय आणि सद्धम्माची ओळख झालीये. सरांचे खूप खूप आभार. बरोबर. तुम्हाला परत परत खूप खूप साधुकार. तुमच्यासाठी तुमच्या सर्व पारमिता पूर्ण हो. तुमचं असंच आम्हाला गायडन्स लाभो. हे चिवरामध्ये साधू भारतात आली. 9 या मध्ये प्रथमच कोणीतरी भारतात आली. कारण तिकडची ती एक ती येस पहिल्यांदा येस येस. भारताची कोणती तरी प्रवचित झालेली भिक्खुनी चाललेली आहे म्हणे भारतात. मी म्हटलं हो साधू बरोबर. साधू साधू साधू. येस येस. थँक्यू. आणि नावयानाला कुठेही गालबोट लागणार नाही असं मी काहीच करत जे शील तंतोतंत पाळेल मी. इथे आपल्याला तसं बनवलं जातंय ना आधी. हे सगळं धम्ममंगलम मी शिक आणि पुढे येस सगळं येस येस. हो हो नक्कीच नक्कीच. साधू इथे साधू साधू. इथे मी पिंडपात करते. पिंडपात पण पैसे साधू साधू साधू. हो का? अरे वा. छान. होत. भेटूया समजा आपण लवकरच भेटूया. हो. भेटायची इच्छा आहे तुम्हाला खूप लवकर. होईलच या. आपली भेट लवकरच. येस येस. चालेल. ओके. सर क्वेश्चन संपलेले आहेत तर मला वाटतं थांबूया आपण.